नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा वॉर्मिंग अप तसेच या कवितेमध्ये जे काही मार्जिंग क्वेश्चन दिलेले आहे तर त्याची संपूर्ण उत्तरे बघितली आहे. तुम्ही त्यासाठी या आधीचा व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कुठले प्रश्न दिलेले आहे, त्यांचे अर्थ काय आहे आणि त्याची उत्तरे आपल्याला कशी लिहिता येईल. तर आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे बघा, रीड द डिफरंट मेसेज इन द पोएम गिवन बिलो, चूज द वन दॅट सूट्स दिस पोएम बेस्ट. ठीक आहे, आता इथे काही मेसेजेस दिलेले आहे आणि त्यापैकी या कवितेमध्ये दिलेला कुठला मेसेज आहे तो आपल्याला योग्य मेसेज किंवा योग्य पर्याय आपण म्हणू शकतो इथे निवडायचा आहे. ओके, सी द फर्स्ट वन, फेस लाईफ वॉट एव्हर इट मे गिव्ह यू, fulfill all your dream and unfulfilled desire, be yourself and do what your heart tells you, accept all possible changes or risk that you have taken, keeping your self esteem intact, just try to relax in life. तर या पर्यायापैकी हा जो पर्याय आहे हे आपल्या कवितेमध्ये दिलेला मेसेज आहे. तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते तुम्ही उत्तरादाखल इथे सिलेक्ट करू शकता. ओके, वळूया आपल्या सेकंड क्वेश्चनकडे. स्टेट द फॉलोइंग. आता इथे आपल्याला काही प्रश्न विचारले बघा. थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, लाईन दॅट प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ द थीम, अँड आपल्याला थर्ड इथे दिलं आहे 3 कॅरेक्टर्स फ्रॉम द पोएम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. ठीक आहे, चला तर आपण या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहिता येईल ते पाहूया. आन्सर इथे आपल्याला सेंट्रल आयडिया किंवा थीम म्हणजे दोन्हीचा अर्थ सारखाच होतो ते आपल्याला पाहायचे आहे. बघा, या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे. द थीम ऑफ द पोएम इज हाऊ टू लिव्ह लाईफ विथ लाईव्हलीनेस. म्हणजे आपल्या कवितेची थीम काय आहे तर आयुष्य हे जिवंतपणे कसं जगायचं. अदरवाइज अ लाईफ विदाउट एनर्जी, होप अँड ड्रीम लीड टू स्लो डेथ. ठीक आहे, जर आपण जिवंतपणे जे आहे आयुष्य भरभरून जगलो नाही तर आपल्या आयुष्यामध्ये एनर्जी नसली, होप नसली तर किंवा ड्रीम नसले तर हळूहळू आपण काय करत आहे, आपले आयुष्य जे आहे ते डेथकडे वळत आहे. पोएट ॲडवाइज अस टू एन्जॉय लाईफ विथ डिफरंट वे. इफ यू डू नॉट लिव्ह पॅशनेटली, अवर लिव्हिंग इज नथिंग बट डाईंग स्लोली. आणि इथे कवी जे आहे काय करत आहे, आपल्याला ॲडवाईस देत आहे की आयुष्य आपण कशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करायला हवं आणि जर आपण आयुष्य पॅशनेटली जगत नसू तर आपण हळूहळू काय करत आहे, मरत आहोत असं कवीचं म्हणणं आहे. ओके, सी द नेक्स्ट, लाईन दॅट प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ थीम. आता कवितेचे जे थीम आहे त्याचं एव्हिडन्स देणारी ओळ कुठली आहे ती आपल्याला लिहायची आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजे तुम्ही जर तुमचं आयुष्यामध्ये बदल करत नसाल तर हळूहळू तुम्ही काय करत आहात, मरत आहात. ओके, नेक्स्ट बघा, किंवा तुमच्या मनाला सुरुवात झालेली आहे. सी द नेक्स्ट, 3 कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम द पोएम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. आता आपल्याला कवितेमध्ये असे काही 3 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे ज्या शोज करतात की दॅट मेक्स अ पर्सन डल अँड इंटरेस्टिंग. ते शो करतात की त्या पर्सनला काय करत आहे, डल अँड इंटरेस्टिंग बनवत आहे. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत ते आपण बघूया. द फर्स्ट वन, ॲप्रिसिएटिंग वनसेल्फ, म्हणजे स्वतःला ॲप्रिशिएट करणे. बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, तुमच्या जे सवयी आहे त्याचे तुम्ही गुलाम बनता. नॉट गोईंग विथ फ्रेश इमोशन, आणि जे फ्रेश इमोशन आहे त्यासोबत तुम्ही जात नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये फ्रेश इमोशन नसतात. ठीक आहे, सी द नेक्स्ट वन. नेक्स्ट, 3 कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम द पोएम दॅट मेक अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. कवितेमध्ये दिलेल्या अशा 3 कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहायच्या आहेत ज्या व्यक्तीला डल आणि अनइंटरेस्टिंग बनवतात. सी द फर्स्ट, दॅट इज नॉट ॲप्रिसिएटिंग वनसेल्फ, म्हणजे स्वतःला कधीही ॲप्रिशिएट न करणे. बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, तुमच्या सवयीचे गुलाम बनणे. अँड द थर्ड वन इज नॉट गोईंग विथ फ्रेश इमोशन, म्हणजे फ्रेश इमोशनसोबत न जाणे. थोडक्यात आपण म्हणू शकतो की आयुष्यामध्ये कधीही फ्रेश इमोशन नसणे. ठीक आहे, सी द नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन दे डिस्क्राईब. आता आपल्याला इथे नाउन आणि ॲडजेक्टिव्ह जे आहे इथे आपल्याला लिहायचे आहे. असे ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहे जे नाउनसोबत डिस्क्राईब केल्या गेले. ओके, नेक्स्ट बघा, सी द आन्सर. फर्स्ट, डिफरंट कलर. नेक्स्ट, सेन्सिबल ॲडवाइस, टर्ब्युलंट इमोशन अँड सेम पार्ट. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पाहिलेलं आहे. सी द नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे.
Compare the structure of the poem You Start Dying Slowly to the poem in Unit 1, 1.1 and 1.3 to which poem does the structure match. ठीक आहे, आता आपल्याला आताची कविता आपण पाहतो आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. या कवितेचं कंपॅरिझन आपल्याला इथे दोन कवितांसोबत करायचं आहे. ठीक आहे, तर कुठल्या कविता आहे 1.1 ही जी कविता आहे ही कविता आहे आपली टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, आणि आपली 1.3 ही जी कविता आहे ती आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तर या दोन्ही कवितेशी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे आणि टू विच पोयम डज द स्ट्रक्चर मॅच, आणि दोनपैकी कुठल्या कवितेसोबत स्ट्रक्चर मॅच होते ते आपल्याला लिहायचं आहे. सीधा आन्सर द स्ट्रक्चर ऑफ द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली मॅचेस द स्ट्रक्चर ऑफ द पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ठीक आहे, तर आता स्ट्रक्चर कुठल्या पोयमशी मॅच होते तर 1.3 द बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेशी आपलं स्ट्रक्चर जे आहे ते मॅच होतं. डिफरन्सेस नोटीस इन द अदर पोएम दॅट इज 1.1 अ टीनेजर्स प्रेयर, आणि मॅच कुठल्या पोएमशी होत आहे तर 1.3 आणि डिफरन्सेस कुठल्या पोएमसोबत आहे तर 1.1 दॅट इज टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, तर आता आपण जे आपले स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारे मॅच होत आहे कुठल्या जे पॉईंट्स आहे तर त्याचे मी इथे 3 कॉलम बनवलेले आहे आणि त्याद्वारे आपण उत्तर जाणून घ्या. सी द फर्स्ट पॉईंट दॅट इज राईम स्कीम. ओके, आता इथे आपण जे आहे डिफरन्सेस पहिली जी आपली कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट याच्याशी ती मॅच होते, त्याच्यामुळे आपल्याला इथे डिफरन्स कुठल्या बेसिसवर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे राईम स्कीम. इथे आपण पहिली कविता घेतली आहे आपली चालू असलेली कविता दॅट इज यू स्टार्ट डाईंग स्लोली, आणि डिफरन्सेस ज्या कवितेसोबत आहे ती आपण इथे घेतलेली आहे दुसऱ्या कॉलममध्ये दॅट इज अ टीनेजर्स प्रेयर. ओके, आता राईम स्कीममध्ये फरक बघा, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे, तर टीनेजर्स प्रेयरची राईम स्कीम जी आहे ती आहे ABCB. ओके, नंबर ऑफ लाईन्स या कवितेमध्ये एकंदरीत 28 ओळी आहेत, 28 लाईन्स आर देअर, आणि टीनेजर्स प्रेयरमध्ये 20 लाईन्स आर देअर. ओके, नेक्स्ट टाईप, विच टाईप ऑफ पोएम इट इज. सो यू स्टार्ट डाईंग slowly is a didactic poem and a teenager's prayer is a narrative poem. Okay, see the next one. Point number 4, स्टँडर्ड लेंथ. आता स्टँडर्ड लेंथ जी आहे यू स्टार्ट डाईंग स्लोलीची जी आहे ती अनइक्वल आहे आणि अ टीनेजर्स प्रेयरची इक्वल आहे. नेक्स्ट, फिगर ऑफ स्पीच, मेनली रिपिटेशन इन द बिगिनिंग ऑफ ईच लाईन. ओके, आणि इथे टीनेजर्स प्रेयरमध्ये डिफरंट फिगर ऑफ स्पीचेस आर यूज. लास्ट पॉईंट, लेंथ ऑफ लाईन्स. Length of line from the poem You Start Dying Slowly is not uniform, but in Teenager's Prayer it is युनिफॉर्म. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जे 2 कविता आहे ज्यामध्ये डिफरन्स फाइंड आउट होते त्यावर काही पॉईंट्स दिले होते आणि त्या आधारे आपल्याला काय करायचं होतं कंपॅरिझन करायचं होतं, तर ते आपण इथे टेबल फॉर्मॅटमध्ये ते पाहिलेलं आहे. वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 5. ओके, सी द क्वेश्चन नंबर 5. What expression is repeated in the poem? How many times? And why do you think the poet emphasizes it? आता कुठलं जे एक एक्सप्रेशन आहे जे कवितेमध्ये वारंवार रिपीट झालेलं आहे, किती वेळा रिपीट झालेलं आहे आणि तुमच्या मते ते का रिपीट झालेलं आहे किंवा पोएटला तिथे काय एम्फसाइज करायचं होतं. ओके, सी द आन्सर. द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड. आता ही जे एक्सप्रेशन आहे हे वारंवार रिपीट झालं आहे इन द पोएम 12 टाइम. किती वेळा आपला सेकंड क्वेश्चन होता तर नियर अबाउट 12 टाइम इट इज रिपीटेड. द पोएट इम्फसाइजेस ऑन दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन. आता हे इम्फसाइज का केलेलं आहे बघा, बिकॉज ही वॉन्ट्स टू अर्ज स्ट्रॉंगली टू रीड द पोएम अँड स्ट्रेस द थिंग दॅट वी शुड नॉट डू. आता त्याला त्या पर्टिक्युलर एक्सप्रेशन थ्रू इम्फसाइज करायचं होतं की आपण काय करायला नको. ही रिमाइंड अस एव्हरी टाइम वॉट वी शुड अवॉइड टू डू फॉर लिव्हिंग गुड लाईफ. आणि प्रत्येक वेळेस त्यांना आपल्याला आठवण करून द्यायची होती की आपण चांगलं आयुष्य जगण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण अवॉइड करायला हव्या किंवा कुठल्या गोष्टी आपण करायला नको. ओके, तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आपण इथे बघूया. वळू आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाइस युझिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. आपल्याला काय करायचं आहे तर इथे दिलेले जे डिफरंट ॲडवाइस आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. बघा, आता इथे आपल्याला ॲडवाइस दिले आणि त्याचे अपोजिट ॲडवाइससुद्धा आपल्याला इथे लिहायचे आहे. ओके, सी द फर्स्ट वन, यू डू नॉट ट्रॅव्हल. आता याचं अपोजिट आपल्याला काय दिलेलं आहे, यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. सेकंड, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करायला नको, याचं अपोजिट दिलं आहे, यू शुड ॲप्रिशिएट युअर सेल्फ. यू किल युअर सेल्फ इस्टीम.
तुम्ही तुमचं सेल्फ इस्टीम किल करायला हवं. इथे आन्सर अपोजिटमध्ये दिलं आहे बघा. यू शूड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. तुम्ही तुमचं सेल्फ इस्टीम जे आहे ते कीपअप करायला हवं. नेक्स्ट, यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट. तुम्ही सवयीचे गुलाम बनायला हवे. डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट, म्हणजे सवयीचे गुलाम बनू नका. यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर. स्ट्रेंजरसोबत बोलायला तुम्ही रिफ्यूज करायला हवं. इथे म्हटलेलं आहे यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर. याचं अपोजिट आपण इथे लिहितो आहे. यू डू नॉट चेंज युअर लाईफ. तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला नको. अपोजिट बघा त्याचं, यू शूड चेंज युअर लाईफ. अँड द लास्ट वन, यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क. म्हणजे आयुष्यामध्ये रिस्क जी आहे ती घेणं तुम्ही रिफ्यूज करायला हवं. याचा अपोजिट दिला आहे नेव्हर रिफ्यूज टू टेक अ रिस्क. म्हणजे रिस्क घेणं कधीही रिफ्यूज करू नका. तर अशा प्रकारे आपल्याला इथे अपोजिट्स लिहायचे होते, अपोजिट फ्रेजेस अँड वर्ड लिहायचे होते, ते आपण इथे जे आहे लिहून पूर्ण केलं आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 7 तुम्ही तुमच्या एक्झरसाइजमध्ये बघू शकता. तर तो जो आहे तो तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. आपण बोलूया आपल्या क्वेश्चन नंबर 8कडे. Question number 8. Complete the following table with the thing in your life which help you to change your habits and routine. तुम्हाला काय करायचं आहे, इथे टेबल कंप्लीट करायचं आहे. काही टेबलमध्ये तुम्हाला इथे 2 कॉलम दिसत आहे बघा. इफ आय डू दिस अँड आय शॅल. ठीक आहे, तर हा टेबल आपण कशाप्रकारे कंप्लीट करता येईल ते बघूया. इफ आय ट्रॅव्हल, जर मी प्रवास केला तर काय होईल बघा. आय शॅल सी द ब्युटी ऑफ नेचर. मला निसर्गाचं सौंदर्य बघता येईल. इफ आय रीड, आय शॅल गेट लॉट्स ऑफ नॉलेज. मला भरपूर नॉलेज मिळेल. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स, मी माझ्या चुकीच्या सवयी ज्या आहे वाईट सवयी बदलल्या तर आय शॅल बिकम ॲन आयडियल पर्सन. इफ आय प्ले कंटिन्युअसली ऑन अ मोबाईल फोन, म्हणजे कंटिन्युअसली मी मोबाईल फोनवर खेळत असलो तर आय शॅल मिस द प्लेजर ऑफ प्लेईंग आउटडोअर गेम. म्हणजे बाहेर जे आहे मैदानी खेळ खेळण्याचा जो आनंद आहे तो मी मिस करेल. इफ आय डोंट मेक फ्रेंड, जर मी मित्र बनवले नाही तर आय शॅल बी लोनली, म्हणजे मी एकाकी पडेल किंवा एकटा राहील किंवा एकटी राहील. ठीक आहे, सी द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 9. Everyone needs inspiration to move ahead, make progress in our life. There are some things which inspire to live better. What are these things? म्हणजे प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी इन्स्पिरेशन जे आहे, प्रेरणा हवी असते. आता इथे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इन्स्पायर करत असतात. त्या गोष्टी कुठल्या ते आपल्याला इथे लिहायचं आहे बघा. स्टोरीज, ड्रीम्स, पॅरेंट सपोर्ट, गोल्स, मोटिवेशनल लेक्चर अँड मूवीज. तर अशा प्रकारे या गोष्टी आपण इथे लिहू शकतो. सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. कंप्लीट द वेब डायग्राम विथ वर्ड दॅट गो विथ देअर टॉपिक्स. आता इथे आपल्याला काही टॉपिक्स दिलेले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला इथे वेब डायग्राम तयार करायचे आहे. इथे मी ॲक्च्युली तुम्हाला वेब डायग्राम जे आहे सर्कलमध्ये तुम्हाला एक जे आहे टॉपिक दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड मग आपल्याला काय करायचे असतात, इथे वेगवेगळे शब्द लिहायचे आहेत. तर मी अशा फॉर्मॅटमध्ये इथे तुम्हाला दिलेला आहे. चला तर उत्तर जाणून घेऊया. आपल्याला इथे दिलेला जो टॉपिक आहे तो आहे टर्ब्युलंट. ठीक आहे, टर्ब्युलंटचा अर्थ होतो अनावर. अनावर म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की जी गोष्ट आपल्याला कंट्रोल करता येत नाही तिला आपण अनावर असं म्हणू शकतो. आता इथे काही जे शब्द आहेत ते ऑलरेडी आपल्याला दिले होते, जसं स्टॉर्म आणि सी वेव्स. ठीक आहे, आणि पुढील शब्द आपल्याला लिहायचे होते, तर आपण लिहूया टर्ब्युलन्सशी रिलेटेड अँगर, इमोशन अँड वेदर. ओके, सी द नेक्स्ट वन. आपल्याला सेकंड जो टॉपिक दिलेला आहे तो दिलेला आहे ग्लिस्टनिंग. ओके, इथे थोडं मिस्टेक झालं आहे बघा. इथे हवं आहे GLISTENING. ओके, इथे थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं आहे, पण तुमच्या आपले जे एक्झरसाइज आहे त्यामध्ये ते दिलेलं आहे. आता याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला एक शब्द दिलेला होता, दॅट इज आईज. जाणून घेऊ की ग्लिस्टनिंगचा अर्थ काय होतो. ग्लिस्टनिंगचा अर्थ होतो चकाकी. ठीक आहे, ज्याला आपण म्हणू शकतो जे एखादी गोष्ट चमकते त्या चमकण्याच्या क्वालिटीला आपण चकाकी म्हणतो. त्याशी रिलेटेड आपण लिहू शकतो बघा इथे डायमंड, पर्ल, टीयर्स अँड स्टार्स. ओके, सी द नेक्स्ट वन, दॅट इज सेन्सिबल. आता सेन्सिबल म्हणजे काय, तर सेन्सिबलचा अर्थ होते ते समंजस. ठीक आहे, सेन्सिबलचा अर्थ तुम्ही इथे घेऊ शकता समंजस, जो आपल्याला टॉपिक दिलेला आहे समंजस. ओके, आता समंजसचे रिलेटेड आपल्याला इथे दिले होतं ॲडवाईस आणि पुढले शब्द आपल्याला लिहायचं आहे. तर सेकंड आपण वर्ड लिहू शकतो माइंड, आयडिया,
people and feeling. Okay, so in this way we complete here our वेब डायग्राम. आपल्या ज्या 3 वेब डायग्राम इथे कंप्लीट करायला सांगितल्या होत्या त्या आपण बघितलेल्या आहे. वळूया पुढल्या प्रश्नाकडे. आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, राईट अबाउट द days when you felt very happy. Use the following question to help you think. Reflect a day note down the reflect a day, note down the point. आता तुम्ही तुमचे स्वाध्याय जे आहे पुस्तकामध्ये बघितले तर तुम्हाला इथे बरेचसे प्रश्न दिले आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरे देऊन तुम्हाला काय करायचं आहे, पर्सनली हे जे प्रश्नाचे उत्तर आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, तर वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 12. Use the internet or any book to write 4 inspirational or motivational quotes related to the message in the poem. आता आपल्या कवितेमध्ये जो मेसेज दिला आहे त्याचे जे रिलेटेड आपल्याला कोट किंवा जे रिलेटेड मेसेज आहे, मोटिवेशनल मेसेज आहे, इन्स्पिरेशनल आहे ते आपल्याला लिहायचे आहे. सी द फर्स्ट वन. टू सक्सेस इन युअर मिशन यू मस्ट हॅव सिंगल माइंडेड डिवोशन टू युअर गोल. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या मिशनमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला सिंगल माइंडेड डिवोशन जे आहे ते तुमच्या गोलविषयी ठेवावं लागेल. नेक्स्ट, इफ यू फॉल नेव्हर गिव्ह अप बिकॉज फॉल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. जर तुम्ही पडत असाल तर फॉलचा अर्थ जो आहे म्हणजे पडल्यानंतर फॉल होत असाल तर तुम्ही गिवअप करू नका, ती गोष्ट सोडून देऊ नका किंवा प्रयत्न करणं बंद करू नका, कारण फॉलचा अर्थ होतो फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला इथे 2 जे आहे मी ते जे कोट्स आपल्याला लिहायला सांगितलं होते ते इथे दिलेले आहे. उर्वरित तुम्ही इंटरनेटचा वापर करून जे आहे ते उरलेले कोट्स इथे लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे आपली ही जी एक्झरसाइज आहे किंवा आपण म्हणू शकतो ह्या धड्याचा वर्कशॉप आहे तो इथे पूर्ण होत आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.